काय बघतोयस? त्या आरशातल्या मुलीकडे बघतोय. तिच्या प्रेमात आहे. ओ मिस्टर गुप्ता रोमॅन्टिक मूड मध्ये आहेत. ऑब्विसली. तुला बघितल्यानंतर अजून कुठला मूड असणार आहे? अनन्या, मला मला खरंच या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. तू हे सगळं सोडून, म्हणजे ही बेडरूम, हा बेड, हे सगळं सोडून तू माझ्याबरोबर तिकडे किचन मध्ये झोपतेस आणि तोंडातून तक्रारीचा एक सूर सुद्धा काढत नाहीस तू. म्हणजे मी लकी आहे की हे सगळं स्वप्न आहे? तुला काय वाटतं? मला असं वाटतं की तू जेव्हा समोर असतेस ना तेव्हा सगळं खरं असतं आणि तू जेव्हा नसतेस तेव्हा सगळं स्वप्न असतं. हे सगळं खरं आहे मिस्टर गुप्ता. बरं, आता या आरशातल्या मुलीला प्रश्न पडलाय की तुझा इंटरव्ह्यू कसा झाला याबद्दल आपण काहीच बोललो नाही. त्या आरशातल्या मुलीला सांग की मी सिलेक्ट झालो. काय? अरे तू आधी का नाही सांगितलंस मला? हो अगं, आपलं काही बोलणंच झालं नाही ना, आणि अजून तसं काही फायनल नाही झालं. म्हणजे पॅकेज पण एवढं काही चांगलं नाहीये आणि पोस्ट पण एवढी काही खास नाही. बघ म्हणजे, पण अथर्व, मला असं वाटतं की तू हा जॉब घ्यावास. आणि मला नाही आवडत रे लोक तुला बोलतात जॉब वरून. त्यात तुला सांगते, आई बाबांना पण खूप बरं वाटेल. हो, पण आणि तुझा स्ट्रेसही कमी होईल, जरा मन स्टेबल होईल तुझं. आईंना पण खूप आनंद होईल हे कळल्यावर. हो, आणि आईंना फार टेन्शन असतं रे, नाही म्हणजे त्या एकट्या आहेत ना. त्यांना ही गुड न्यूज दिलीस तर त्यांना खूप बरं वाटेल बघ. आणि आता बाबा बरा होईलच, आपण घरी जाणारच आहोत लवकर. काय रे, काय विचार करतोस? नाही काही नाही. त्या आरशातल्या मुलीला सांग की मला तुझं बोलणं पटतंय. आता तरी खरं वाटतंय का अजून स्वप्न वाटतंय? स्वप्नातलं खरं वाटतंय. नाही इरा, आपण अथर्वला थांबून ना थोडी चूकच केली. का? मगाशी तो डस्टबिन मध्ये गोळ्या शोधत होता. हुशार आहे तो. काही हुशार वगैरे नाहीये, बुळचट येतो. फक्त होला हो करत असतो. मी तर म्हणते इथून पुढे सुद्धा असंच त्याला बुगू बुगू बैल करून आपल्या घरी बांधून ठेवू, म्हणजे अनन्या ही आपोआप इथेच राहील. तू त्याला अंडर एस्टिमेट करतेस. त्याचं लक्ष असतं. मला खोदून खोदून विचारत होता कसल्या गोळ्या आहेत, कसल्या गोळ्या आहेत. इतकंच काय तर मला गोळ्या खा असं सारखं मागे लागतं. मग आपण सुद्धा जरा जास्त अलर्ट राहायला पाहिजे ना जगदीश. नको टाकायला इकडे तिकडे गोळ्या. मला नाही राहता येत असं. मला असं खोटं बोललं तर की घाम फुटतो. तुला ते दोघं जण इथे कायमचे राहायला हवेत का नकोयत? मग त्यासाठी काही दिवस असं करायलाच लागणार ना आपल्याला. अगं आठवडाभर इथे आहेत तर इतकं लपून छपून राहावं लागतं. सवय नाही का मला इतके दिवस घरी नाही. तू मुलीसाठी एवढं करू शकत नाहीस? हा, तू माझ्या जागी येऊन बघ, मग तुला कळेल. नाही, मला नाही राहता येत असं. ठीक आहे, मग मी अनन्याला सांगते, जा बाई तू आपली तुझ्या त्या खुराड्यात जा आणि तू तिथेच राहा. लगेच काय टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही. हो, मग आता काय करू जगदीश? हीच वेळ आहे, नाहीतर उशीर होईल. त्यांचं सुद्धा काहीतरी प्लॅनिंग असेलच ना. आता कुठे चाललीयस? भिंतीला कान असतात तसे दरवाजाला तर सुपा एवढे कान असतात. हे दोघं जण बेडरूम मध्ये काय बोलतायत ते ऐकून येते. म्हणजे तू मुलीचं बोलणं आता चोरून ऐकणार? हे करावं लागणार आहे जगदीश, तिच्या भल्यासाठीच करते मी. तिने इथे कायमचं राहावं म्हणून ट्राय करते.
नाहीतर तिचं आयुष्य वाया जाणार. आई कशी आहेत रे अथर्व? बरी आहे. नाही, मला काळजी वाटते त्यांची. ते आता एकटे आहेत ना तिथे. पण आई कधी कधी खूप विचार करत बसते ग. अथर्व, मी एक काम करते, उद्या ना लंच ब्रेक मध्ये जाऊन पटकन भेटून येते आईंना. अनन्या, मी ना सिरियल मध्ये आतापर्यंत सासू सुनांची नुसती भांडणच बघितली आणि तुमचे वेगळेच एपिसोड सुरू आहेत. मग सासू इतकी सोशिक असेल तर सून त्रास कशाला देईल, साथच देईल ना. अनन्या, तुला आईबद्दल एवढं वाटतं ना, हे हे बघूनच मला खूप छान वाटतं. ऑफकोर्स वाटणार. देविका खूप बोलतात रे आईंना, आणि आता तर तिथे मी नाहीये, त्यामुळे आईंच्या बाजूने बोलायला कोणीच नाहीये तिथे. पण तू तिच्या बाजूने आहेस हे माहितीये तिला, आणि एवढ्याने सुद्धा तिला खूप बरं वाटत असेल. तू जा उद्या तिला भेटून ये. बाबांना पण छान वाटत. भेटते. बरं, आणि आता झोपा. मॅडम, तुम्हाला उद्या सकाळी उठायचं आहे ना? डोळे बघ केवढे लाल झाले. हो रे, दिवसभर खूप काम असतं. सतत मी मान त्या लॅपटॉप मध्ये खुपसून बसलेली असते. कधीतरी वाटतं मला ते लॅपटॉप घेऊन टाकणार. पाणी घेऊन येते, आज पाणी आणायचं राहिलंय. अगं मम्मा, मम्मा इतक्या रात्री तू इथे काय करतेस? नाही, मी नॉक करतच होते. अच्छा, नाही पण म्हणजे काही काम होतं का? हो, मी विचारायला आले होते की तुम्हाला काही हवंय का? नाही, नकोय का? नाही, अथर्वला काही हवं असेल तर तो सांगू शकणार नाही ना, त्याला ऑकवर्ड होईल, म्हणून मी म्हटलं आपणच विचारायला जाऊ. अगं पण मी आहे ना विचारायला. मोर दॅन दॅट, मला जे हवंय ते आम्ही हाताने घेऊ. बघ, आता मी पाणी घ्यायला जात होते तर. कशाला? मी देते ना तुला, मी आणून देते. कशाला? अगं मी आणते, मी घेऊ शकते. नाही, थांब ग, मी आणते. हा, हाय. ए हाय सुविराट, क्या बात है, आज चक्क घरातून व्हिडिओ कॉल करतेस तू मला. डेअरिंग हा. डेअरिंग कसलं? अरे तुझा कॉल आला ना की मला घरातले 100 प्रश्न विचारतात. मग माझी फुल वाट लागते माहितीये. मग आज काय जुगाड केलंस? अरे वहिनी माहेरी गेली आणि दादूला घेऊन गेलीये सोबत, आणि बाकी ते सगळे झोपलेत. सो मग मी तुला आत्ता कॉल केला. सुपर. सो आज आपण तोंड दुखेपर्यंत गप्पा मारू शकतो. अरे मग काम करूया ना, तू गपचूप मला भेटायला येतेस का मी तिथे येऊ तुला भेटायला? हे तू येडायस का? माझ्या घरातले ना एक अँटिक पीसेस आहेत, त्यांना कळलं ना माझी फुल वाट लागेल. यु नो, ते फिल्म्स मध्ये होतं ना तसं झालंय. ओढ लागली वगैरे. तुला भेटायची खूप इच्छा होती. कधी भेटूया आपण?
लवकरच भेटूया. बाय द वे, मी काय म्हणते, तू घरी का नाही येत भेटायला? घरी का? आता मी तुझ्या घरी यायला का हवं? बस, तसं काही नाही. अरे मी एकदा तुला घरच्यांना भेटवते ना, म्हणजे कसं घरच्यांना कळेल की तू चांगला मुलगा आहेस आणि मी कॉलवर तुझ्याशी बोलते, सो घरचे पण रिलॅक्स राहतील. मग तू उद्याच येशील का भेटायला? उद्या नाही, उद्या ऍक्च्युली जरा काम आहे मला, बिझी आहे मी उद्या. मे बी नेक्स्ट वीक आपण बघू ना, करू प्लॅन नक्की. मग काय प्लॅन आहे आता? आता तुझ्याशी बोलतेय आणि मग आता आपलं बोलणं झाल्यावर वेब सिरीज बघीन. पॅरेंटल गायडन्स आहे का? बसा, मी काय एवढी पण लहान नाहीये. कुठेही गेलो तरी वेळेवर जाग येतेच. आईने दिलेलं ट्रेनिंग आहे बाबा, कधीही वाया जाणार नाही. दिवसाची सुरुवातच एवढी निरागस असेल तर अजून काय पाहिजे? अनन्या, सगळी टेन्शन्स घालवून टाकतेस तू माझी. नको, झोपमोड होईल उगाच. एवढी शांत झोपलीस ना, म्हणून थांबलोय मी. कळलं ना? कळलं ना? झोप झोप. अथर्व आला का? नाही, अनन्याच्या वडिलांना बरं नाही अजून, येईल आठवड्याभरात. वाटलंच मला. प्रत्येकाला आपापल्या आई वडिलांचं, सासू सासऱ्यांचं करावं लागतंच ना.
हा म्हणजे तशी इच्छा असली तर. अथर्व कर्तव्यच करतोय त्याचं. त्याला फक्त आठवण करून दे. या घराच्या हप्त्याचे पैसे वेळोवेळी देणं हेही त्याचं कर्तव्यच आहे. मी तिथे गुड बॉय बनून राहायचं, तिथली सगळी कर्तव्य करायची, त्यांना इम्प्रेस करायचं, आणि इथे इथे हप्ता भरण्याची वेळ आली की पळून जायचं आणि हप्ता मग आम्ही भरायचा. असं व्हायला नको म्हणून म्हणते मी. काही पळून जाणार नाहीये तो. त्यांना बरं वाटलं की येणारच आहे ना घरी. तू नोकरीसाठी प्रयत्न करतोय देविका. फक्त प्रयत्न चालू आहेत, काही मिळत नाहीये त्याला त्याच्यातनं. अहो, धर्माधिकाऱ्यांच्या घरी त्याच्या फेऱ्या वाढल्या आहेत हे दिसतंय का तुम्हाला? त्यांच्याशी जवळीक साधतोय हेही कळत नाहीये. मला तर वाटतंय कायमचाच तिथे राहणार आहे तो. मग कशाला करतोय नोकरी? ऐश करणार आहे तिकडे आणि या घराचे हप्ते मग आम्ही भरणार. हेच होणार आहे. असं काही करणार नाहीये अथर्व. अगं, एक दिवस येईल तुम्हालाही तो विचारणार नाही. मग म्हणू नको सांगितलं नाही म्हणून. कशाला उगाच विषय काढून भांडणं उकरून काढतेस तू? बरं, ठीक आहे. मला काही देणं घेणं नाही. तुझा मुलगा श्रावण बाळ खुश. त्याला फक्त एवढं सांग, नोकरी कर, नाहीतर धर्माधिकाऱ्यांकडे, त्याच्या सासऱ्यांकडे वरदक्षिणेची भीक माग. पण या घराचे हप्ते वेळोवेळी भरावेच लागतील. नाहीतर तंगडं लांब करून सासरी आराम करत बसेल आणि इथे आमचं टेन्शन वाढेल. हो गॉड, कुठल्या मुहूर्तावर हे घर घेतलंय काय माहित.